नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत शक्तिवर्धक मानली जाणारी रानभाजी म्हणजे करटुल्याची भाजी। ही पावसाळ्यात आपल्याला गावाकडे किंवा मार्केटमध्ये सुद्धा करटुले आता अवेलेबल होतात। त्यापासून आपल्याला अनेक असे औषधी गुणधर्म मिळतात। तर करटुल्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर, आयरन व अँटीऑक्सिडंट असे अनेक प्रकारचे विटामिन्स आपल्याला मिळून जातात। ह्यापासून अनेक रोग सुद्धा कमी होतात। तर अशा पद्धतीचे मस्त असे करटुले घेतलेले आहेत, बारीक साईजचे। मार्केटमध्ये थोडेसे मोठे असतात। तर अशा पद्धतीने बारीक बारीक असे करटुले घ्यायचे आणि हे जे बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत। चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने तुम्ही हे बिया काढू शकता। तर असे कवळे जे असतात त्याची बिया काढायची गरज नसते। तर अशा पद्धतीने मी एकदम असं बारीक कट करून घेते। तर ही भाजी खूप टेस्टी पण लागते आणि औषधी गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये किंवा कुठेही करटुले जर भेटले तर अवश्य एकदा नक्की ह्याची भाजी खाऊन बघा। तर अशा पद्धतीने बघा सगळे कट करून घेतलेले होते। आधीच मी करटुले धुवून घेतलेले आहेत, धुतल्यावर मग नंतर हे कापून घेतलेले आहेत। तर इथं कढई गरम करून घेतली, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे। जिरं, मोहरी, कढीपत्ता अशी छान अशी फोडणी दिलेली आहे। तर इथे मी हिरवी मिरची टाकून आज मस्त गावरान पद्धतीने भाजी बनवणार आहोत। तर या हिरवी मिरचीमध्ये लसूण टाकलेला आहे आणि छान असं जाडसर वाटून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने थोडंसं हे परतून झाल्यावर आपल्याला हे करटुले टाकून घ्यायचे आहेत। करटुले तुम्ही आधी सुद्धा थोडंसं तेलावर भाजून घ्या, जेणेकरून अजून छान भाजी लागते। तर ही मी इथं तेलावरच परतून घेते, जेणेकरून डबल काम वाचेल। तर अशा पद्धतीने बघा मस्त असं मी हे परतून घेते। गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवायची, जेणेकरून आपले दुसरे मसाले आपण टाकले होते ते करपणार नाही। तर अशा पद्धतीने मिरची, लसूण करपून न देता परतून घ्यायचा आहे। तर इथं बघा 2-3 मिनिटं छान असं मी तेलावर परतून घेतलेला आहे। तर इथं मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, तर तेही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। तर छान अशी ही मस्त चवीला अप्रतिम अशी भाजी लागते। तर इथं आता सुके मसाले टाकून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी 1 चमचा धन्याची पावडर आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे। जास्तीचे मसाले न टाकता आपण मस्त गावरान पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत। जास्तीचे जर मसाले टाकलं तर ही भाजीची चव वेगळीच होते आणि मसाल्याची चव आपल्याला लागते। तर इथं मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे 1 वाटी। तर त्यामध्ये ही टाकून अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे। मुगाची डाळ भिजवून घ्यायची, जेणेकरून लवकर शिजल्या जाते। तर अशा पद्धतीने बघा 2-3 मिनिटं ही भाजी अशी छान परतून घेते। झाकण लावून 2 मिनिटं हे मंद आचेवर परतून घ्यायची, त्यामुळे आपली जी भाजी आणि डाळ चांगल्या प्रकारे वाफवल्या जाते। तर ह्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही। जेवढं आपल्या डाळीमध्ये पाणी होतं तेवढ्यातच आपल्याला हे शिजवून घ्यायची आहे। तर इथं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि झाकण लावून अजून एक 5 ते 7 मिनिटं मी हे शिजवून घेणार आहे। बघा अशा पद्धतीनं आपली ही मस्त औषधी गुणांनी परिपूर्ण असलेली चविष्ट करटुल्याची भाजी तयार झालेली आहे। तर ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। मस्त अनेक आपणाला आजारापासून दूर ठेवणारी अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये जर ही भाजी दिसली तर नक्की अवश्य एकदा आणून ह्याची भाजी करून खा। चविष्ट तर लागतेच आणि आपल्याला अनेक फायदे देते। अशा पद्धतीची मस्त गावरान पद्धतीने मी करटुल्याची भाजी करून दाखवलेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटून जाईल। असेच नवनवीन पारंपरिक व झटपट व पौष्टिक असे पदार्थ मी शेअर करत असते। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा आणि माझे व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।